नमस्कार मंडळी, तर कशा आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. आणि आता दिवसाची सुरुवात सुंदर अशा झाडांनी फुलांनी झाली की पूर्ण दिवसच कसा छान जातो. तर आता मी सकाळी सकाळी उठल्या पोर्चमध्ये आली की अशीच छान झाडं आणि छान छान फुलं माझ्या गॅलरीत लागलेले आहेत आणि खरंच इतकं प्रसन्न वाटतं हे सगळं पाहून. तर ते झुंबर मी त्या दिवशी बनवलेलं घरीच. तर छान ग्रोथ होत आहे त्याच्यामधल्या झाडांची सुद्धा. आणि खाली सुद्धा भरपूर असे झाडं लावलेले आहे, आंब्याचं वगैरे आहे आणि हे सुद्धा बरंच मोठं झालेलं आहे. त्यानंतर थंडी सगळीचकडे भरपूर वाढलेली आहे, बघू शकता तुम्ही. पण अगदी आमचं घर समोर असल्यामुळे ऊन एकदमच येऊन जाते आणि एकदम सूर्याचं दर्शन होऊन जातं सकाळी सकाळी उठल्या. त्यानंतर मस्त गाई म्हशी बाहेर चरत होत्या. त्यानंतर मुलंसुद्धा स्कूलमध्ये गेले आणि आज थोडं बाहेर जायचं होतं म्हणून मला सुद्धा पटपट आवरून घ्यायचं होतं सगळं. तर बघू शकता मुलं गेल्यानंतर इतकं सारं असं पडून राहतं, कारण सकाळी खूप जास्त गडबड राहते. तर बेडरूममध्ये सुद्धा सगळीकडे अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि मुलं गेल्यानंतर हा सगळ्यात मोठा टास्क असतो, जो की 12-1 वाजेपर्यंत पूर्ण कंप्लीट करावा लागतो. चला असो. आता इथे बघा खिडकीच्या बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवते. इकडे सुद्धा सकाळी सकाळी गाई म्हशी चारत राहतात. इकडे सुद्धा आलेले आहे आणि काही गाई म्हशी आमच्याचकडच्या आहे. तर पाठीमागचा भाग असा आहे, एकदम बेडरूमच्या समोरच्याच खिडकीचा आहे. त्यानंतर थोडा वेळ इथेच थांबली मी. चला म्हटलं बेडरूमपासून सुरुवात करायची की किचनपासून. तर सर्वात आधी किचनच क्लीन करायला घेते, नंतर मग इकडे आल्यानंतर सगळं व्यवस्थित करून घेत असते. आणि खूप जास्त टेन्शन सगळं कामं पाहून. तुमचंसुद्धा असंच होतं का? नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि आज मला स्पेशली कपाटसुद्धा आवरून घ्यायचं होता. आणि हे सुद्धा आलेले होते, बाहेर गेलेले होते. तर यांचीच वाट बघत होती मी, कारण मला मार्केटला जायचं होतं. तर माझे सगळे कामं आवरून झालेले होते. तर चला म्हटलं आपण थोडा वेळ आहे. तर कपाटमधल्या काही घड्या करायच्या होत्या कपड्यांच्या. तर बरेच दिवस झाले करायचं होतं, तर ते काही करणं होत नव्हतं, वेळच मिळत नव्हता. तर आज फायनली मी मनावर घेतलं, कारण कामसुद्धा झालेले होते. तर चला म्हटलं हे एक काम करावं. तर इथे मुलांचं सगळं व्यवस्थित वेगळ्या याच्यामध्ये लावले खाण्यामध्ये. आणि माझ्या साड्या तर आता तुम्ही बघू शकता, साड्या बघून की भरपूर अशा साड्या माझ्याच आहेत. आणि कपाटसुद्धा माझ्याच साड्यांनी भरलेलं आहे. आणि दोघांचे म्हणजे तिघांचे इकडच्या कप्प्यामध्ये ठेवले. त्यानंतर इकडे बघा माझी एक ट्रंक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशा साड्या ठेवलेल्या आहे मी, कारण कपाटमध्ये सुद्धा जागा होत नव्हती. तर याच्या आधी मी ब्लाऊज कलेक्शनचा ब्लॉग शेअर केलेला आहे, नक्कीच चेकआउट करा. आणि आता मी नवीन ब्लॉग तुमच्यासोबत साडी कलेक्शनचा घेऊन येणार आहे, तर नक्कीच तो बघा. त्यानंतर ही काही नवीन कपडे होते जे दिवाळीत घेतलेले होते. त्यानंतर काही कपडे माझ्या भावाने सुद्धा त्यांना घेतले आत्ता, त्यामुळे तेच कपडे व्यवस्थित लावत होती. आणि बघू शकता फायनली कपाटसुद्धा व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी. छान अशा घड्या व्यवस्थित साड्या लावून घेतलेल्या आहे. आणि बऱ्यापैकी माझ्याकडे सिंथेटिकच साड्या आहेत, काठपदराच्या खूप कमी आहेत, कारण मला सिंथेटिक साड्या खूप जास्त आवडतात. आणि सॉफ्टसुद्धा राहतात त्या आणि चापून चुपून बसतात, म्हणून मला खूप जास्त आवडतात. चला आपलं इथे घड्यासुद्धा कंप्लीट झालेले आहे. आणि हे जे तुम्हाला बॉक्स दिसत आहेत त्याच्यामध्ये मी माझे ब्लाऊज ठेवलेले आहे व्यवस्थित. तर वेळेवर मग त्याच्यामध्ये व्यवस्थित ते सापडून जातं. चला आपलं कपाटसुद्धा गोष्टीमध्ये आवरून गेलो आणि आपला व्हिडिओसुद्धा झाला. तर इकडच्या साईडला मुलांचे सुद्धा ठेवले. त्यानंतर मग इथे कंप्लीट झालं, तुम्हाला दाखवत आहे आता. आणि त्यानंतर मार्केटला जायचं होतं, तर त्याचीच तयारी करायची होती. तर चला म्हटलं आता थोडंसं स्किन केअर करून घ्यावं. त्यानंतर मी इन्स्टंट म्हणजे मेहंदी भिजवली आणि समोरचे ना थोडेसे वाईट वाटत होते केस, तर लगेच लावून घेतली. आणि त्यानंतर बघू शकता मी हे बीटरूटचा फेस पॅक लावलेला आहे आणि बऱ्यापैकी याने छान असा ग्लो येतो आणि छानसुद्धा होऊन जातं. तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. आणि दिसायला खूप जास्त
भयंकर वाटत आहे ते, मला सुद्धा वाटत होतं, पण त्याचा खरंच रिझल्ट खूप छान आला होता. तर चला म्हटलं तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करून द्यावं. आणि मेहंदीसुद्धा लावलेली होती आणि अगदी समोरच लावली मी. तिथेच माझे थोडेसे वाईट वाईट केस दिसत आहेत. त्यानंतर मग बाकीचं तर सगळं आवरून झालेलंच होतं. तर इथेच बसली मी थोडा वेळ. तर इथे खारुताई आली आणि मस्त अशी काहीतरी खाणं चालू होतं तिचं. मी त्याच्या आधी डाळ सुकायला टाकली होती पोर्चमध्ये, तर ती खाली वगैरे पडली असेल. तर मस्त अशी खारुताई एन्जॉय करत होती खाणं. तर बघू शकता. तर मस्त अशी मी क्लिप घेतली तिची आणि तिच्या समोर आली असती तर ती अजिबात थांबली नसती, म्हणून मी आतमध्येच बसलेली होती, म्हणून तिची क्लिप घेतली. त्यानंतर पटपट असा स्वयंपाक बनवून घेतला. आणि आज स्वयंपाकामध्ये मटण आणलेलं होतं. तर इथे मी मस्त अशी भाजी बनवून घेतली आणि त्याचबरोबर मी नवीन एक तवा घेतलेला आहे, जो की मी तुम्हाला आधीच दाखवला. तर त्याच्यावरती मस्त मला भाकरी बनवायच्या होत्या, म्हणून मग मी त्याच तव्यावर भाकरी आणि मुलांसाठी चपात्या असा आजचा बेत होता. त्यानंतर जेवण वगैरे झालं, बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि आम्ही आत्ता आलेलो आहे मार्केटला. काही काम होतं आणि येता मग ड्रायफ्रूट्स पण घ्यायचे होते. तर ड्रायफ्रूट्ससुद्धा घेतले आणि बघू शकता हा गोड काहीतरी वेगळाच होता, जो की फर्स्ट टाईम आम्ही घेतलेला आहे. आता बघू तो कसा आहे काय आहे. त्यानंतर इथे भरपूर गर्दी असते, कारण आता हिवाळा असल्यामुळे ड्रायफ्रूट्सची खूप जास्त म्हणजे खरेदी होते आणि प्रत्येकच जण ड्रायफ्रूट्स घेतोच, कारण लाडू करायचे असतात किंवा मग रोज आपण बदाम भिजवून खातो. तर असं काहीसं असतं. त्यानंतर पटपट घेऊन घेतलं आणि आम्ही निघालो. आणि येता छान असे फ्रेश फ्रूट दिसले, तर इथे मग अहोंनी मस्त असे फ्रूट घेऊन घेतले आणि त्यांनीच निवडले, मी शूट केलं. तर अशा प्रकारे होता माझा आजचा दिवस. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फायनली आम्ही घरी आलो आणि हा एक ड्रेस तुमच्यासोबत शेअर करते आहे, जो की मी मिशोवरून घेतलेला आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कसा दिसत आहे ते सुद्धा नक्कीच सांगा. चला तर मग आपण भेटू आता दुसऱ्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय. आणि व्हिडिओला लाईक करून द्या बघता. बाय बाय.